यो नमस्कार मंडळी, वेलकम टू आवर व्लॉग. आत्ता आपण आलेलो आहे गेन सिद्ध देवस्थान इथे कुंभारी, जे इथे आम्ही की मंदिरात लोकेटेड आलो आहे सोलापूर हायवे सोलापूर अक्कलकोटकडे जाताना अक्कलकोट हायवे रस्त्याच्या रस्त्यालाच आहे. असं म्हणजे तुम्ही हायवेवरून जाताना पण तुम्हाला हे दिसेल मंदिर असं वरती हे गेन वरती मंदिर, आणि मंदिर इतकं सुंदर आहे. बाहेरून तुम्ही बघत असाल तर इतकं सुंदर आहे मंदिर, खूप सुंदर आहे. अजून आत एक्सप्लोर करायचं आहे. आम्ही आता आत जाणारच आहे. तुम्हाला पण आम्ही तसं सांगाल की कसं काय आहे, मंदिराबद्दल काय कथा आहे. एक जत्रा असते इथे, त्यानुसार आम्ही जेवढं माहिती काढून आलो त्यानुसार इथे जत्रा वगैरे पण असतात. खूप मोठी जत्रा असते. एक 5 दिवसाची 5 दिवसाची जत्रा असते. ते आता बघू, आम्ही आतमध्ये सगळं त्यांना विचारतो एकदा, असं तुम्हाला आम्ही कळवतो. सो लेट्स गो. But what the hell, boy? गाईज, तर आम्ही आत्ता आलो आहे या मंदिरात, ज्याचं नाव आहे गेन सिद्ध महाराज मंदिर, जे कुंभारीमध्ये आहे. कुंभारी इथे अक्कलकोट सोलापूर हायवे आहे ना, त्या तिथेच आहे, रोडला आहे, आतमध्ये नाही, मेन रोडला आहे मंदिर. सो यू हॅव टू विजिट दिस. आणि आज मी फ्रेममध्ये एकटी, हा माणूस मला कधीच फ्रेममध्ये एकटं नाही राहू देऊ शकत. हा माणूस मध्ये मध्ये येणार सतत. जाऊ दे गाईज. तर आम्ही आत्ता एक काका होते, त्यांना आम्ही खरं तर विचारलो की आम्ही तुम्हाला रेकॉर्ड करू का वगैरे, तुम्ही इन्फॉर्मेशन सांगता येत. ते म्हणले की नको, रेकॉर्ड नको, पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. कारण ते कसं आता गावातले म्हणून ते नकोच म्हणतात. एक इन्फॉर्मेशन सांगितले त्याच्या फार. तर इन्फॉर्मेशन अशी आहे की हे जे मंदिर आहे ते आत्ता 2009 साली रिटर्न बांधलं गेलं आहे. हो, आणि तिथे ना जुन्या मंदिराचं पण हे मंदिर 1200 वर्ष जुनं आहे. खूप जुनं आहे, खूप. आणि इथे ते काका म्हणाले की तुम्ही इथे मनापासून जे पण मागाल देवाकडे आमचं, ते सगळं पूर्ण होतं यांच्याकडे. ते म्हणाले की जत्रा असते दर 5 दिवसाची जत्रा असते. 5 दिवसाची जत्रा असते गुढीपाडव्याच्या अमावस्येपासून पुढे 5 दिवस. आणि ते म्हणाले की मागे आहे ना 2 मोठी हंडी आहेत, ज्यात तो खीर बनवली जाते. आता सोलापूरच्या लोकांना माहिती असेल खीर काय असते, आता हुग्गी आपली. तर 1200 ते 1500 लोक तिथे ते हुग्गी खाऊन जातात, ते असं म्हणाले. आणि इथे ना हे मंदिर, आय गेस महाप्रसाद पण असतो काय. हां, तेच महाप्रसाद. म्हणजे कसं 5 दिवसाची जी ती जत्रा असते त्याचं लोकांना प्रसाद म्हणून देण्यासाठी बॅक साईडला तुम्हाला दाखवतो लोकेशन. तिथे पण खूप मोठी जागा आहे. आणि थांब ना, हा ते जे तिथं लिहिलं आहे खूप ठिकाणी, त्यांचं असं म्हणणं आहे की एक गुरुजी होते, गुरुजींचं नाव काय ते, हां असं काय गेनसिद्ध, हां गेनसिद्ध महाराज. तर ते एका पाटलांकडे सतत खायला वगैरे हे खायचं ते खायचं, जसं छोट्या असताना. तर ते तिथे जायचं गावामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी तपश्चर्या करण्यासाठी ते बाहेर आले मंदिरात. त्यांनी तपश्चर्या केली आणि त्याच्यानंतर गावातल्या लोकांना काही गोष्टी सापडल्या, त्यांचे अवशेष सापडले. तिथे त्यांनी फोटोज वगैरे पण लावलेत की त्यांना काय काय सापडले ते अवशेष वगैरे. सो ते स्कल्पचर तसंच होतं, म्हणजे तो चेंडू सगळं असं ते तसंच आहे. आणि त्यांची अशी मान्यता आहे की त्यांना ती सिद्धी मिळाली महादेवाची. आणि त्यांच्या परिवाराचं पण त्यांनी त्या इथे साईडला महादेवाची पिंड आहे, त्याच्यावरती त्यांच्या परिवाराचे पण आणि मूर्ती पण कोरल्या भरपूर. आणि जेव्हा त्यांनी हे चालू केलं तेव्हा एकदम छोटंसं टेम्पल होतं, एकदम छोटं मंदिर होतं. त्यांचे पिढी ना पिढी सगळ्यांनी ज्यांनी पण कोणी दान वगैरे करून जे ते आता इथे जेवढे नावं आहेत त्याच्यावरती त्यांनी काय करतो,
4 वेळा त्यांनी ती हां, 4 वेळा पेंट केली पेंट आणि करून पुन्हा परत लिहावी लिहिली. लागली कारण हां. एवढ्या लोकांनी वर्गणी दिली होती. हो करेक्ट. आणि जनिवंदी आम्ही बघतो इथे इथून सुरुवात आहे नावं लिहायची. हां इथून ते ती घेताना पूर्ण एकदम इथपर्यंत आहे. एवढे भरपूर नाव आहेत ना आणि गाईस, काय सांगू मी तरी. त्यांनी आम्हाला सांगितलं हे जे 2009 मध्ये त्यांनी रिनोव्हेट केलं आहे हे त्यांनी एका साऊथ इंडियन आर्टिस्टकडे बहुतेक त्यांनी केलं होतं. इथे जे पण काही कोरीव काम केलं लेक्चर वगैरे खूप भारी केले, खूप भारी केले. काही असे युनिक आहेत खूप जास्त. तिथे नवग्रह असतात ना त्यांच्या पण मूर्तीज आहेत खूप बरे. मेन म्हणजे असे त्यांनी स्कल्पचर केलं ना की आपण मोस्टली टेम्पल्समध्ये बघतो की असे उभे असतात कुठे कुठे ठिकाणी. समजा आता इथे असतात, इथे कसे असे उभे वगैरे स्कल्पचर असतात, पण त्यांची अशी युनिक आयडिया की ते असे वरती केलेत अक्षरशः. म्हणजे लोकांना आपण समजा सांगितलं तरच त्यांना कळेल की वरती एक स्कल्पचर एवढं सुंदर केलं त्यांनी देवांच्या बाबतीत, खूप मस्त केलं. म्हणजे ब्रह्मा विष्णू सगळं वरती असे ब्रह्मा विष्णू कोरलेत, हत्ती आहे. आणि असं नाही की ते फक्त कोरलेत, त्याच्यात असा काही युनिक कॉन्सेप्ट पण आहेत त्यांच्या मागे. ते असं आम्हाला म्हणाले त्याच्या मागे पण काही युनिक कॉन्सेप्ट आहेत त्यांच्या त्या तसे कोरण्याच्या मागे. सो आता आम्ही तिथे मागे चाललो आहे. महाप्रसाद तिथे बनवला जातो. बरोबर. आतमध्ये दर्शन त्या वगैरे पण काकांनी मस्त आम्हाला झालं. खूप सुंदर माहिती सुद्धा दिली आहे. आम्ही ती कॅप्चर पण केली आहे, थोडी कॅप्चर करायचा ट्राय केलाय. ते थोडेसे शाय होते त्याच्यामुळे ते जास्त एक्सप्लेन नाही करू शकलो. त्यांनी आम्हाला माहिती दिली आहे, आम्ही एक्सप्लेन पण केली आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला एक प्रश्न पडला होता, आम्ही त्यांना विचारला की इथे ना साईडला एक नवग्रहांची पण त्यांनी मूर्ती स्थापन केल्या. म्हणजे असे 2 या डायरेक्शनला आहेत, 2-3 हां. असे लेफ्टला डायरेक्शन आहे, काय काय स्ट्रेट डायरेक्शनला आहेत. तर सो आम्ही त्यांना विचारलो की हे नक्की अशा डायरेक्शनला का होत आहेत. त्यांचं म्हणणं आहे काय, जे ग्रह असतात सांगितलं की नाशिकचे एक महाराज आहेत, त्यांनी असं सांगितलंय की ग्रहांच्या दिशा ज्यानुसार काम करतात त्यानुसारच त्यांची स्थापना केली गेली. करेक्ट. म्हणजे आता जर समजा जे काही नवग्रहांची नावं असतात, जे काही नवग्रह जसे काम करतात ते कोणत्या दिशेला जर त्यांचं मुख असेल त्यानुसारच ती स्थापना केली आहे. बरोबर. सो तुम्ही या येता एकदा व्हिजिट करा, नक्की दर्शन वगैरे पण घ्या, काही गर्दी नसती, एकदम शांतता. आणि तुम्हाला आता मी खूप उन्हात दिसत असतो पण आतमध्ये इतकं सुंदर असं, म्हणजे बाहेर किती जरी गरमी असते आतमध्ये थंड वातावरण आहे. ते एक बरोबर. आणि तुम्हाला मागे किचन टाईपच आहे, ते स्वयंपाक घर मोठं. तुम्ही तिथे तुम्हाला जेवायचं वगैरे असेल तर तिथे जागा पण आहे. आणि त्यांचं असं काही हे नाही, रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत की तुम्ही इथे नाही जेवायचं वगैरे. ते खूप चांगली माणसं तिथे, तर ते मागे जेवण वगैरे हे असतं वगैरे, करू शकतो मागे जेवण वगैरे. आणि मेन तुम्ही एंट्री घेतल्यास तुम्हाला एवढे बरे स्कल्पचर दिसतील ना मूर्तींचे, देवांचे, खूप सुंदर त्यांनी बनवले. मेन मंदिराच्या आत गेला जेव्हा तुम्ही असं वरती बघताल, जे त्यांनी जे साऊथ इंडियन साईडलाच आहे, वरती सुद्धा आहे. इथे पण आहे, तिथे पण खूप सुंदर आहे. ते पण आहेत तसे. आणि म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणजे एंट्री केल्यापासून इतकी सुंदर खूप सुंदर मूर्ती आहेत वगैरे, सगळं खूप सुंदर आहे. हो. आणि असं नाही की साईडलाच आहे, त्यांनी वरती पण बनवतात, छतावरती. एक नंबर घेतात, एक नंबर. म्हणजे बघण्यासारखं आहे खूपच. चला मग आता आम्ही निघतो आणि हा व्लॉग एंड करतो. सो मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगला. तर स्टे कनेक्टेड आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब सांगितलं तुला, खालचं बटन बाय बाय, सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि गाय थांब आणि गायस एवढं तेरे नाम तर झालेलं नाहीये. होईल तेव्हा तर मी तुम्हाला सांगेलच. हां. सो ओके, चलो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.